तर शेतकऱ्यांसाठी आता ई पीक पाणी ऑनलाईन सुरू झालेली आहे. तर लवकर नोंदणी करून तरच आपले मिळेल आता पीक विमा. तर ऑनलाईन पद्धतीनं 7/12वर आता पीक नोंदवा. अशी आता नोंदणी करण्यासाठी आपण आता ही पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा. आपण यात संपूर्ण पीक पाणी कशी करायची याची माहिती देणार आहोत. ऑनलाईन पद्धतीने पीक पाणी करण्यासाठी आता तुम्हाला सर्वात पहिले तुमच्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करावे आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून मिळून जाईल. तर त्याचे ॲप्लिकेशन लेटेस्ट अपडेट डाउनलोड करायचे आहे. ॲप डाउनलोड झाल्यानंतर दादा तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करावे लागणार आहे किंवा नवीन खाते तयार करणार आहे. हे कसे करणार आहेत तर आपण पुढे बघणारच आहोत. ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही परमिशन सांगण्यात येईल. त्या परमिशन तुम्हाला द्यायच्या आहे आणि या परमिशन दिल्यानंतर तुमच्या डाव्या साईडला स्वाईप आता करायचा आहे. खरीप हंगाम ऑनलाईन पीक पाहण्यासाठी करण्यासाठी या तारीखसुद्धा देण्यात आली आहे. ही तारीख 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला महसूल विभाग निवडायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 2 पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन पद्धत निवडायची आहे. पहिला पर्याय म्हणजे शेतकरी म्हणून लॉग इन करा. तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे. आता या ठिकाणी तुम्हाला चालू मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. जर तुम्ही पहिले ॲपवर पीक पाहणी केली असेल तर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. जो मोबाईल क्रमांक तुम्ही या मागच्या वेळेस वापरला होता. या ठिकाणी नवीन क्रमांकाला अडचण येणार नाही. आता या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचे नाव निवडायचे आहे. जर या ठिकाणी तुम्ही अगोदर पीक पाणी केले असेल तर खातेदाराचे नाव आपोआप या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. ही माहिती भरल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला संकेतांक क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे. जर तुम्हाला संकेतांक क्रमांक माहीत नसेल किंवा तुम्ही विसरला असेल तर या खालील लाल कलरमध्ये तुम्हाला संकेतांक क्रमांक विसरला असेल बटन दिसले त्यावर क्लिक करून तुम्ही हा क्रमांक बघू शकता. या ठिकाणी तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी खालच्या हिरव्या बटनावर म्हणजेच नवीन खातेदार नोंदणी तुम्ही क्लिक करावी. आता या ठिकाणी तुम्हाला भरपूर पर्याय दिसतील. त्यापैकी जर तुम्हाला कायम पण चालू पण नोंदवायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला पहिलाच पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा. या ठिकाणी जर तुम्हाला तुमची पीक माहिती नोंदवायची असेल तर दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा. पीक माहिती नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करा. आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की खाते क्रमांक, गट क्रमांक, हंगाम या ठिकाणी निवडायचा आहे. या खाली तुम्हाला अशाच प्रकारची काही माहिती विचारल्या जाणार नाही जसे की तुम्ही बहुपीक घेता, एकच पीक घेता किंवा कोणते पीक घेता. या ठिकाणी तुम्हाला ही माहिती नोंदवायची आहे. त्यानंतर तुम्हाला पिकांचा फोटो काढून अपलोड करावा लागणार आहे आणि तुमची आता अशा प्रकारे पूर्ण माहिती भरून होणार आहे.